मंडळी क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक किंवा मनोरंजन, अशा क्षेत्रातील काही जणांसाठी बॉडीगार्ड नेहमी सोबत ठेवणं ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते. जसं काही जणांना परवानाधारक पिस्तूल बाळगण्याचा नाद असतो, तसंच पोलीस अंगरक्षकांसह फिरणं हा काही नेत्यांसाठी मानाचा विषय बनलाय. खास करून ते नेते जर सत्ताधारी पक्षातील असतील तर सुरक्षेसाठी त्यांच्या भोवती पोलीस अंगरक्षक बघायला मिळतात. हे अंगरक्षक वर्षानुवर्ष त्या नेत्यांची सेवा करतात, त्यामुळे ते पोलीस कमी आणि कार्यकर्ते जास्त वाटतात, अशी टीका कायमच होते. पण आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अचानक कठोर निर्णय घेत जिल्ह्यातील 5 बड्या नेत्यांचं पोलीस संरक्षण अर्थात त्यांचे पोलीस अंगरक्षक काढून घेतलेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, अमरसिंग पंडित आणि भीमराव धोंडे हे 2 माजी आमदार, तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर चव्हाण आणि राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष तथा महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट सुभाष राऊत या 5 नेत्यांचे बॉडीगार्ड हटवण्यात आलेत. महत्त्वाचं म्हणजे हे सगळे नेते सत्ताधारी पक्षांशी संबंधित आहे, त्यामुळे एसपी नवनीत कावत यांच्या या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. पण या नेत्यांचे पोलीस संरक्षक का काढून घेण्यात आले, जिल्हा संरक्षण समितीच्या अहवालात काय सांगण्यात आलंय, त्याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका. मंडळी, मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर 2023 मध्ये बीड जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. यात काही राजकीय नेत्यांच्या घरांनाही लक्ष करण्यात आलं होतं. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनानं अनेक नेत्यांना पोलीस अंगरक्षक दिले, तर काही महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली. याशिवाय त्यांच्या घरांनाही सुरक्षा पुरवली होती. दरम्यान काही दिवसांनी भीती नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर हे संरक्षण काढूनही घेण्यात आलं होतं. तर दुसरीकडे राजकीय पद गेल्यानंतरही काही नेते मात्र वर्षानुवर्ष पोलीस अंगरक्षक सोबत ठेवत होते आणि या संदर्भात काही चर्चाही होत नव्हती. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी झाला, त्याला 2 बॉडीगार्ड असल्याचंही समोर आलं आणि मग पोलीस अंगरक्षकांचा मुद्दा चर्चेत आला. खरं तर त्याच वेळी एसपी म्हणून रुजू झालेले नवनीत कावत कठोर निर्णय घेणार असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे एकाच नेत्याच्या मागे वर्षानुवर्ष फिरणाऱ्या पोलिसांनाही धक्का बसणार होता. त्यांना पोलीस खात्यात इतर जबाबदाऱ्या मिळणार होत्या, पण राजकीय दबावामुळे त्यावेळी गणित जुळलं नसल्याचं सांगण्यात येतं. याशिवाय बीड मधील काही नेते आमच्या दुसऱ्यावर विश्वास नाही असं पत्र पाठवत पोलीस प्रशासनाकडून आपल्या पसंतीचाच बॉडीगार्ड सोबत ठेवत असत. खरं तर जिल्हा पोलीस मुख्यालयात राखीव पोलीस असतात, त्यांच्यातील एखादा प्रशिक्षित पोलीस कर्मचारी अंगरक्षक म्हणून नियुक्त करणं अपेक्षित असतं. पण नेत्यांच्या हट्टापुढे प्रशासनाचाही नाईलाज होतो. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील आणि वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी सध्या नेत्यांचे अंगरक्षक आहेत, त्यामुळे पोलीस दलातील महत्त्वाचं मनुष्यबळ देखील कमी होतंय. बरं, जे पोलीस अंगरक्षक नेत्यांनी स्वतःसाठी नियुक्त करून घेतलेले असतात ते सुरक्षा देणारे पोलीस कमी आणि त्या नेत्यांच्या कार्यकर्ते जास्त वाढतात. नेत्यांच्या वैयक्तिक कामांची जबाबदारी देखील या पोलीस अंगरक्षकांवर असते. संबंधित नेत्याची बॅग उचलणं, त्यांची कागदपत्र, फायली घेऊन मिरवणं, सत्काराची शाल, हारतुरे सोबत बाळगणं, अशी एक ना अनेक कामं पोलीस अंगरक्षकच करत असतात. त्यांनाही पोलीस दलातील इतर कर्तव्यांपेक्षा हीच कामं चांगली वाटू लागतात. पण या सगळ्यात पोलीस दलाची प्रतिमा मात्र मलिन होताना दिसते आणि हे चित्र राज्यात सगळीकडेच रोज दिसून येत आहे. अशातच आता बीडचे एसपी नवनीत कावत यांनी या संदर्भात कठोर निर्णय घेतलाय. शुक्रवारी 15 मेला त्यांनी एक आदेश जारी करत जिल्ह्यातील 5 बड्या नेत्यांचे पोलीस अंगरक्षक काढून घेतलेत. राजकीय पद गमावल्यानंतरही काही नेत्यांची पोलीस सुरक्षा वर्षानुवर्ष कायम ठेवण्यात आल्याची टीका नागरिकांकडून केली जात होती. त्यात काहींना प्रत्यक्षात कोणताही धोका नसतानाही अंगरक्षक सोबत ठेवण्याची सवय लागली होती. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनानं ही सुरक्षा हटवण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी न्यायालयाच्या निदर्शनानुसार काही दिवसांपूर्वी जिल्हा संरक्षण समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीचा अहवाल नुकताच समोर आला. त्यानुसार संबंधित नेत्याच्या जीविताला सध्या कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालं. त्या आधारावर एसपी नवनीत कावत यांनी कारवाई करत 5 बड्या नेत्यांना दणका दिलाय. विशेष म्हणजे या नेत्यांकडून सुरक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हतं, तरी फक्त प्रतिष्ठेसाठी ही सुरक्षा त्यांना कायम ठेवण्यात आलेली होती. दरम्यान बीडमधील पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या सोबत असणारे पोलीस हवालदार दत्तात्रय दुधाळ यांची आता वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय माजी आमदार अमरसिंग पंडित यांचे अंगरक्षक ज्ञानेश्वर तावरे यांची तलवाडा पोलीस ठाण्यात, माजी आमदार भीमराव धोंडे यांचे अंगरक्षक रमेश गिरी यांची जिल्हा पोलीस मुख्यालयात, तसंच ॲडव्होकेट राजेश्वर चव्हाण यांचे अंगरक्षक एससी
गायकवाड यांची बर्दापूर पोलीस ठाण्यात, तर ॲडव्होकेट सुभाष राऊत यांचे पोलीस अंगरक्षक दीपक काशीद आणि रामचंद्र गायकवाड यांना पोलीस मुख्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. आता या सगळ्या पोलीस अंगरक्षकांना पुन्हा एकदा मुख्य ड्युटीच्या प्रशिक्षणाची गरज असल्याचं बोललं जात आहे. कारण इतकी वर्ष नेत्यांच्या मागे पुढे फिरल्यामुळे हे पोलीस कर्मचारी आता त्यांचं मूळ कामच विसरून गेल्याची चर्चा रंगली आहे. तर मंडळी, सध्या बीड जिल्ह्यात केवळ विद्यमान मंत्री, खासदार, आमदार आणि काही संवेदनशील प्रकरणांमधील व्यक्तींनाच पोलीस संरक्षण कायम ठेवण्यात आलंय. गरज असेल तर सुरक्षा देऊ असं जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय सध्या इंधन बचतीचा मुद्दा देखील चर्चेत आलाय. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारी खर्चात काटकसर करण्यासाठी स्वतःच्या ताफ्यातील सुरक्षा व्यवस्था कमी केल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर देखील बीड पोलीस प्रशासनानं घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.